नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. विषय अत्यंत थोडासा संवेदनशील आहे, थोडासा पचायला आपल्याला थोडासा अवघड आहे, पण तो पचवावा लागेल, तो थोडासा ऐकून घ्यावा लागेल, त्याची वस्तुस्थिती समजून घ्यावी लागेल. आणि ती जर समजून घेऊ नाही शकलो आम्ही, तर मग येणारा काळ हा खरोखर हिंदू धर्मासाठी अत्यंत विनाशकारक असेल, अत्यंत घातक असेल, हे मी तुम्हाला आज सांगतो येतो. कारण कोणत्याही गोष्टीचा पाया हा मजबूत असावा लागतो, तो आपल्या सोबत असावा लागतो. मग वरती तुम्ही कितीही मोठे व्हा, पण तुमचा पाया जर भक्कम नसेल तर तुमची इमारत खाली ढासळायला वेळ लागणार नाही. आणि तेच खरं वास्तव मला तुम्हाला सांगायचं आहे. खरंच आमच्या दलित बांधवांवरती अन्याय अत्याचार झाले का? खरंच ते जे म्हणतात की आमच्यावर अन्याय केले, आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं, आम्हाला अशी वागणूक दिली, आम्ही तशी वागणूक दिली, ते सत्य आहे का? या सगळ्या गोष्टींविषयी बोलायचं अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ आहे. प्रत्येकाने ही पहा आणि प्रत्येकाने याच्यावर विचार करावा आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा. फक्त अत्यंत टोकाच्या भूमिका घेणं, अत्यंत टोकाचं धार्मिक राजकारण करण्यात पण काही अर्थ नाही. एकाच रेषेतलं तरी त्यातला नाहीये. जे सत्य आहे ते मानायला काही हरकत नाहीये. आमचे दलित बांधव म्हणजे अगदी महाभारतापासून किंवा अगदी महाभारताचं द्या सोडून आमच्या गीतेमध्ये देखील 4 वर्ण सांगितलेत. त्या 4 वर्णांमध्ये श्रीकृष्ण स्वतः असं सांगतात की यातला क्षत्रिय कधीही शूद्र होऊ शकतो, यातला शूद्र कधीही क्षत्रिय होऊ शकतो, कोणीही ब्राह्मण होऊ शकतो. हे ज्याच्या त्याच्या कर्मावर ठरवलंय. एखादा क्षत्रिय घरामध्ये जन्माला आला म्हणजे तो मरेपर्यंत क्षत्रियच राहील असं नाहीये. श्रीकृष्ण काय सांगतायत? तुमचे कर्म ठरवतायत की तुमचा वर्ण कुठला आहे, तुम्ही काय करता याच्यातून ठरतं. एखादा गाडी चालवणारा ड्रायव्हर असेल तर त्याला ड्रायव्हर म्हटलं जातं. तोच ड्रायव्हर जेव्हा विमान चालवायला शिकतो तेव्हा त्याला पायलट म्हटलं जातं. काम एकच आहे, पण तुमची कर्म काय करतायत त्याच्यावरून तुम्हाला ओळखलं जातं. म्हणजे ते चालवणं हे एकच काम आहे, पण तुमची कर्म, तुम्ही ड्रायव्हर आहात, तुम्ही कुठली वस्तू चालवताय, काय करताय, याच्यातून ही वर्ण व्यवस्था बनवलेली आहे. याच्यातून हे सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. पण आजच्या घडीला किंवा इथून मागे देखील जे काही घडलं ते चांगलं नव्हतं. येऊया जरा महत्त्वाच्या विषयाकडे येऊया. आपण जरा छत्रपतींच्या काळामध्ये जाऊया. छत्रपतींचा जन्म होण्याच्या आधी महाराष्ट्र अगदी राख रांगोळी झाली होती. या महाराष्ट्राची, या यवनांनी महाराष्ट्राचे लचके काढले होते. इथल्या स्त्रियांना भोगल्या जात होत्या. इथल्या स्त्रियांना रोज घोड्यावरती टाकून त्यांना भोगण्यासाठी घेऊन जात होते. ही सगळी गरीब जनता ही कुठली जात म्हणून एकत्र नव्हती आली. ज्या काही गावांच्या ठेक्यांमध्ये, कबिल्यांमध्ये ही राहणारी जी लोकं होती, हे बौद्धांचं गाव, हे मुस्लिमांचं गाव, हे मराठ्यांचं, हे माळ्यांचं, हे साळ्यांचं, हे यांचं, असं कधीच नव्हतं तेव्हा. ही सगळी आमची होरपळलेली रयत फक्त प्रतीक्षेत होती की कधी या क्षितिजावर नवीन सूर्य उगवेल आणि आम्हाला न्याय देईल, आम्हाला एक आशेचा किरण दाखवेल. आणि 19 फेब्रुवारी त्या सूर्याचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जेव्हा छत्रपतींनी हे पाहिलं सगळं, माझी रयत होरपळली जाते, माझा माणूस मारला जातोय, माझ्या आया बहिणी सुरक्षित नाहीयेत, या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांनी पाहिल्या ना, तेव्हा ते पेटून उठले. तेव्हा ते या कबिल्यांमध्ये घुसले. तेव्हा या लोकांमध्ये गेले की या समोर या, ही स्वाभिमानाची लढाई आहे. आज लढला नाही तर पुढच्या पिढ्या मारल्या जातील, तुम्ही सगळे संपून जाल, किती दिवस अशी जिंदगी जगत राहणार. ही प्रेरणा छत्रपतींनी दिली. हे स्फुल्लिंग पेटवलं छत्रपतींनी यांच्या काळजामध्ये आणि मग ही सगळी लोक पेटून उठली. छत्रपतींनी हे नाही विचार केला ते बौद्धांचं आहे का 2 घरं, मग त्यांना बाजूला करा. हे जरा मराठ्यांचं नाही, तुम्ही या इकडं माळे, तुम्ही माळींचं जरा द्या सोडून द्या. रायाप्पा महार, ही सगळी लोक कोण होती? हे सगळे 18 पगड जातीची सगळी 12 बलुतेदार, देव देश धर्मासाठी लढायला उभी राहिलेली सगळी लोक. देव देश धर्मासाठी का उभी राहिली? कारण त्यांना माहिती होतं हा राजा जात मानत नाही. हा राजा मी घाणे याच्या अंगाला वास येतोय, त्याच्या अंगाला वास येतोय म्हणून आपल्याला बाजूला करत नाही. तो आनंदाने आपल्याला कवटाळतोय, तो आनंदाने येतोय, आपल्या झोपडीतली चटणी भाकर काय असेल ते खातोय. त्याच्या लक्षात आहे की याच्या घरातली चूल पेटली पाहिजे. छत्रपतींनी कर व्यवस्था चालू केली. जरा कधीतरी वाचा छत्रपतींचं सगळं काय कर व्यवस्था चालू केली. मला जर एखादा जास्त कर आला आणि माझ्या स्वराज्यातला जर एखाद्याला अन्न नाही ना, तर या करातला काही भाग त्याला द्या, त्याची चूल पेटू द्या. सोन्याचा नांगर फिरवला. हे बघून नाही जाती धर्म हे सगळ्या गोष्टी. समाजामध्ये ज्यांनी घाणेरड्या गोष्टी केल्या त्यांचे हात पाय कलम करण्यात आले. कलम, न्याय दिला त्यांनी, न्याय हे छत्रपतींनी केलं. जोपर्यंत ही सगळ्या गोष्टी पुढे चालत आल्या, अगदी 50, 60, 70 वर्षापर्यंत औरंगजेब जेव्हा इथं मेला आणि जेव्हा इंग्रजांची गोष्ट या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आली, तेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. तेव्हा पुन्हा एकदा वर्ण काढले गेले. तेव्हा पुन्हा एकदा या सगळ्या जाती बाहेर काढल्या गेल्या. इंग्रजांना समजलं जो छत्रपतींचा विचार आहे, जो औरंगजेब मारण्यासाठी तिथून इथं आला होता, तो विचार जर संपवायचा असेल तर यांना फोडलं पाहिजे. ही जी कबिल्यातली महाराजांनी जमवलेली 18 पगड जातीची माणसं आहेत ना, या 18 बाजूला गेली पाहिजेत पहिली. कारण यांना फोडलं तर मग सगळं होईल. फोडा आणि राज्य करा ही गोष्ट इंग्रजांनी या मातीमध्ये टाकली आणि आम्ही त्याच्या मागे वाहत गेलो.
काही समाजातल्या ब्राह्मणांमधले 2 घेतले, मराठ्यांमधले 2 घेतले, खाली दलितांमधले 2 घेतले, त्यांच्यामध्ये सांगितलं बघ तू खालचा आहेस, तू वरचा आहेस, तू हे केलंस, तू ते केलंस. या सगळ्या गोष्टी भांडणं लावण्याचं काम केलं. ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही मोठेच, मराठ्यांना सांगितलं तुम्ही लढाऊ, यांना सांगितलं तुम्ही यांची कामं करायची, यांची गटारं झाडायची, यांच्या सगळ्या गोष्टी करायच्या. या सगळ्या गोष्टी पुढे वाढत गेल्या. या सगळ्या गोष्टी पुढे वाढत असताना ही दरी इतकी मोठी झाली, खालचे खालीच दाबले गेले. ते कधीच समजलं नाही कोणाला. वरचे फक्त वर गेले, वरचे फक्त वर जाऊन खालच्यांना दाबत राहिले. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती होती. दलितांना किंवा आमच्या महार बांधवांना, आमचे कोणी जे असतील खालच्या जातीतले, त्यांना घराच्या बाहेर ठेवलं जायचं. ओंजळीत वरून पाणी टाकलं जायचं, का तर घाणेरडा येतो. म्हणजे ज्या घाणेरड्याला छत्रपतींनी कवटाळलं, ज्या घाणेरड्याला छत्रपतींनी हातात तलवार दिली, ज्या घाणेरड्याची छत्रपतींनी मनगट सक्त केली, त्याला सांगितलं की या सगळ्याच्या बाबतीत तुला लढायचं आहे, त्यांना हे शूद्र घाणेरडे समजू लागले. यांना शिव्या घालू लागले, येते त्याला तर तुम्ही गावाच्या बाहेर जा, तुमचा वास येतोय, तुमचं हेच होतंय, तुमचं तेच होतंय. अन्याय अत्याचार केले. सगळ्याच ब्राह्मण समाजाने सगळ्याच दलितांवरती अन्याय अत्याचार नाही केले. यांच्यातले काही विशिष्ट लोक, मराठ्यांच्यातले काही विशिष्ट लोक, बाकीच्यांच्यातले काही विशिष्ट लोक यांनी ठरवूनच घेतलं होतं, सावकार असेल, पैसा असेल की खालच्यांना दाबायचं. आमच्या समाजात हेच चाललं. तुम्हाला साधं उदाहरण देतो ना, बापू विरू वाटेगावकरांचं घ्या ना, आपल्या बापूंचं. ज्या गावामध्ये ते रंगाचे कोण शिंदे बिंदे, ही काही मी काही चुकीची गोष्ट सांगत नाही, ही खरी घटना आहे. त्या कुठल्याही पोरीबिरी निवडून मग हे करायचं. मग बापूंनी प्रतिकारासाठी ही सगळी आपल्या धनगर समाजात उभा राहिला आणि आपलं मारून टाकल्या सगळ्या लोकांना. हे का उभं राहिलं? हे आज जे काही दिसतंय ना, आज हे सगळे आमचे बांधव पेटून उठलेत ना. कोणाला मातंग असण्याचा अभिमान आहे, कोणाला जय भीम म्हणण्याचा अभिमान आहे, कोणाला वाटते माझा निळा रंग, कोण म्हणते माझा पिवळा रंग, मग कोण म्हणते माझा भगवा रंग. हे सगळं निर्माण झालं हे फोडा आणि राज्य करा या सगळ्या गोष्टीतून. समाजातली काही मोजकी लोक पकडण्यात आली, त्यांना पैसा देण्यात आला, त्यांना शोषण करण्यासाठी समाजाचं ठेवलं आणि त्यांनी एवढं शोषलं की ह्या लोकांना अश्रू विना काही त्यांच्याकडे राहिलं नाही. तिची आग असते ना, आग मनातली. एखाद्या दलिताला जेव्हा ओंजळीत पाणी टाकलं जातं ना, त्याला जेव्हा कळतं की आपल्याला हे तुच्छ समजतायत, आपल्याला हे शूद्र समजतात, आपल्याला घाणेरडं समजतायत, तेव्हा जिथे पेटलं ना मनात, त्याचे हे पडसाद आहेत. आज ही गाव खेड्यांमध्ये या गोष्टी चालतात. म्हणजे अख्खाच गाव तसा नसतो, पण मोजक्या काही अवलादी त्यांना लय वळवळ करायची सवय असते या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे सावकारांमध्ये मराठ्यातला पण सावकार मराठ्यांच्या पण खालच्या लोकांना पार तोडवून काढतो. ब्राह्मणांमध्ये देखील तेच. म्हणजे जो कमकुवत असेल ना, त्याच्यावर नेहमीच चाबूक मारला जातो. ही सगळी गोष्ट आणि या सगळ्या गोष्टीतून हे सगळे पेटून उठले. हे सगळे हिंदू, कोणी नाही. या देशातले 90% सगळे मुसलमान असून येते, कोणी असो, सगळे हिंदूच. फक्त धर्म परिवर्तन केलं. का केलं? कारण यांना तिरस्कार निर्माण झाला. या सगळ्या काही विशिष्ट लोकांच्या वागणुकीतून तिरस्कार निर्माण झाला आणि यांना सोडावं लागलं. त्यांची इच्छा नव्हती तरी या सगळ्या गोष्टीतून बाहेर जावं लागलं आणि एक मोठा संघर्ष उभा करावा लागला. 1 जानेवारीला जे काही झालं ना, ही जी भीमा कोरेगावची लढाई झाली ना, ती याच द्वेषातून झालेली लढाई आहे. हे स्फुल्लिंग पेटलं. किती दिवस सहन करायचं? साला काही येडे आहोत का आम्ही? आमच्या याच दलितांनी, याच मातंगाने, याच प्रत्येक माणसानं छत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून हे स्वराज्य मिळवलंय. त्यांना माहिती होतं की हा राजा आपला आहे रे, हा राजा आपल्यासाठी जगणार आहे, हा राजा आपला आहे. हा राजा भेदभाव नाही करत की तू दलिताचा, तू मातंगाचा, तू ह्याचा, तू त्याचा. त्याला माझी बायको त्याला बहीण वाटते, माझी मुलगी त्याला त्याची मुलगी वाटते. म्हणून ही सगळी लढायला एक झाली. पण पुढे जसा काळ बदलत गेला तशी आमच्या समाजातली दरी काही विशिष्ट घाणेरड्या डाव्या विचारसरणीच्या लोकांनी तोडून टाकली. इतक्या भेगा रुंदावल्या की आता त्या जोडण्या अशक्य होऊन बसल्या. मला कधी कधी दुःख वाटतं, मला कधी कधी वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं, की हा माझा बांधव. आमच्या लहूजींनी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन सांगितलं, बघा माझे छत्रपती कोण आहेत. आमच्या बाबासाहेबांनी छाती ठोकपणे सांगितलं की मी छत्रपतींच्या राज्यातून आलोय, हे माझं छत्रपतींचं राज्य आहे. पण आज सगळा विचका करून टाकलाय. आमच्या दलित बांधवांवरती झालेल्या अत्याचाराचा हा आवाज आहे. जे झालं ते निश्चित चुकीचं झालं. आज माझे मित्र, मला माहिती पण नाही कोण कुठला जय भीम आहे की कोण काय आहे की कोण काय, आम्ही बघतच नाही. मी घेणे देणे नाहीये. आज आमच्या गावातल्या, तुम्हाला खोटं नाही सांगत, आज आमच्या गावातल्या आमच्या बौद्ध बांधवांच्या घरी आम्ही जेवण करतो, खातो पितो. ती आमच्या घरी येतात, आम्ही भजनाला एकत्र बसतो, आम्ही खेळायला एकत्र असतो. सगळ्या गोष्टी आमच्या घरगुती घरासारख्या. पण काही ठिकाणी अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मला फक्त एकच सांगायचं, या भीमा कोरेगावचा आजचा जो आपला विजय दिवस आहे, माझ्या दलित बांधवांना सांगायचं आहे, माझ्या मातंग बांधवांना सांगायचं आहे, बाबांनो आपण सगळे हिंदू म्हणून एक राहू. कधी श्रीकृष्णांनी सांगितलं नाही, कधी गौतम बुद्धांनी आमच्या सांगितलं नाही की याची जात हीन, त्याची जात हीन. त्यांनी कधी जाती नाही काढल्या. त्यांनी आपल्या कर्माला तुमची जात म्हणायला सांगितलं. पण बाबांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 350 वर्ष जरा मागे जा. छत्रपतींच्या काळात तुमची कुठली ना कुठली तरी पिढी या बाहेरच्या यौवनांनी नासवले, एवढं फक्त लक्षात ठेवा. हे जय भीम आणि जय मीम
हे जे मीम जोडताय ना, त्याचा फक्त एकदा विचार करा की 350 वर्षापूर्वी काय होतं. केलं ना. अनेक जणांनी, नालायक काही बांडगुळांनी खालच्या जातींना आमच्या जे काही त्रास दिलाय ना, तो त्रास प्रत्येकानं समजला पाहिजे आणि तो समजून घेतला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. आम्हाला बाबासाहेब फक्त निळ्यात दिसतात. ज्या दिवशी आम्हाला बाबासाहेब आम्हाला अभ्यासात दिसतील ना, त्या दिवशी आम्ही जग पादाक्रांत करू. आमचे छत्रपती जेव्हा आम्हाला, मला असं वाटतं की एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज करताना दिसतील ना, तेव्हा आम्हाला न्याय मिळेल. तेव्हा आमचं स्वराज्य खऱ्या अर्थानं आम्हाला मिळेल. पण आम्ही या महापुरुषांना देखील विभागून टाकलं, सगळ्या गोष्टी करून टाकल्या. विभागून टाकलं नाही, काही नालायकांनी विभागायला लावलं आपल्याला. आज राज्यातली, देशातली ही राजकारण, ही परिस्थिती आहे, ही कुठल्या पक्षामुळे झालेली नाहीये. अनेक जण म्हणतील बीजेपीनं असं केलं, काँग्रेसनं तसं केलं, आणि काही झालेलं नाहीये. ही विचारसरणी इंग्रजांनी टाकली या देशात. या इंग्रजांनी हे सगळं टाकलं, इथं पेरलं, आणि जे काही धर्म परिवर्तनाचा सगळा मोठा टाहो फुटला या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये, हा अत्यंत धोकादायक असेल. एवढं फक्त लक्षात ठेवा. मी खरोखर वैयक्तिक तुम्हाला सांगतो, मी जेव्हा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो, मी बाबासाहेबांची अनेक पुस्तकं वाचलेत, तेव्हा मी ढसाळांची काही काव्य वाचलेत, नामदेव ढसाळांची. मी उपरा जेव्हा वाचत होतो लक्ष्मण मानेंचं, तेव्हा मला जाणवलं की खरोखर मी जर दलित असतो ना, तर मला याची किंमत कळाली असती की मी नक्की काय आहे, किंवा मला नक्की काय सहन करावं लागलं. मी दलित असतो तर. मी मराठ्याच्या घरात जन्माला आलो ना, त्यामुळे मला हे कधी पाहायला मिळालं नाही. मिळालं आमच्याच काही घाणेरड्या लोकांकडून मिळालं, पण ते एवढं आपलंसं वाटलं नाही, किंवा त्याचा एवढी कधी घृणा वाटलीच नाही, कारण आईवडिलांनी आमच्यापर्यंत ते काही आणूच दिलं नाही. पण जेव्हा मी शूद्र म्हणून समाजात वागलो असतो ना, आणि मला जेव्हा सगळ्या गोष्टींचा तिरस्कार मिळाला असता, तेव्हा मला कळलं असतं. म्हणून मला वैयक्तिक, खरोखर माझ्या वैयक्तिक, मी स्वतः एक माफी मागायची आहे. मला माफी मागायची आहे माझ्या शूद्रांची, मला माफी मागायची आहे माझ्या दलितांची, मला माफी मागायची माझ्या ज्यांना असं वाटलंय ना की आम्हाला खालची जात म्हणून हिनवलं ना, आमचा तिरस्कार केला, त्या प्रत्येकाची मला माफी मागायची आहे. आणि मला सांगायचं आहे की मी देखील दलित आहे, मी देखील शूद्र आहे, मी देखील एक तुमच्यासारखाच खालचा माणूस आहे. कोणी वरचं खालचं नसतं. मला फक्त एक कळतं, भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गोष्ट की तुमचे कर्म हा तुमचा धर्म आहे, आणि ती तुमची जात आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यामुळं या विजय दिवसाला प्रत्येकाला अभिमानानं छाती फुगली पाहिजे की हा जो दिवस आहे, तो दिवस अन्यायाच्या विरोधात मिळवलेला विजयाचा दिवस आहे. तो दिवस समोरच्याला तुच्छ लेखलेल्या आणि त्या तुच्छावरती विजय मिळवलेला हा आमचा आज भीमा कोरेगावचा विजय दिवस आहे. एवढं फक्त प्रत्येकानं लक्षात ठेवावं. आणि पुन्हा एकदा सर्व ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाले त्या प्रत्येकाची मी माफी मागतो, प्रत्येकाची. आणि मी स्वतः हिंदू आहे. मला माहीत नाही मी खालचा वरचा इकडचा तिकडचा कुठला आहे, पण मी हिंदू आहे. मला माहिती आहे की माझं गण, माझं गोत्र, माझ्या सगळ्या गोष्टी, मी हिंदू म्हणून जन्माला आलो आहे. मला माझी जात काही करायची नाही, घेणं देणं नाही. जे छत्रपतींनी केलं ते 18 पगड जातीचं स्वराज्य मला पुन्हा उभं राहिलेलं पाहिजे. ते असं दुभंगलेलं पाहिजे नाही आहे. आणि त्या मीमवाल्यांसोबत तर कदापि नाही पाहिजे. चांगले असतील तर आमचे, वाईट असाल तर तुमचे. बाबांनो, आमच्या कित्येक पिढ्या तुम्ही नासवल्यात, त्यांना आम्ही कधी क्षमा करणार नाही. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्रत्येकाला माझ्या खरोखर भीमा कोरेगावच्या विजय दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय शिवराय, जय भीम.